भगवंत त्याच्या जवळ गेले आणि तो तलवार उचलायसाठी एकच पाऊल पुढे गेले. त्याने तिन्ही शस्त्र घेतले आणि ते शस्त्र घेऊन भगवंत आपल्या चालीनं चालत आहे. अंगुली मालाचा त्याचा स्पर्शच होत नाही. हरण, ससे, घोडे, वाघ इतक्या वेगानं अंगुलीमाल पळत होता, त्यांना पकडत होता. आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं. हे बुद्धा टीचिंग चॅनल आहे. यावर बुद्ध आणि त्यांच्या संपूर्ण शिकवणीवर आणि शिक्षेवरती धम्मचर्चा होते. आपण सर्वजण बुद्धा टीचिंग चॅनलचा लाभ घ्यावा. बुद्धा अतीताच बुद्धा अनागता पजुपन्नाच बुद्धा अहं वन्दामि सर्वदा. एच धम्मा अतीताच एच धम्मा अनागता पजुपन्नाच बुद्धा अहं वन्दामि सर्वदा. एच संघा अतीताच एच संघा अनागता पजुपन्नाच संघा अहं वन्दामि सर्वदा. जे भविष्य काळामध्ये बुद्ध होणार आहे त्या बुद्धाला मी वंदन करत आहे. जे वर्तमान काळामध्ये बुद्ध आहेत त्या बुद्धाला मी वंदन करत आहे. आणि जे भविष्य काळात होऊन गेलेले आहेत त्यांना पण मी वंदन करत आहे. तिन्ही काळ जाणणारे सम्यक संबुद्ध त्यांच्या धम्माला आणि त्यांच्या संघाला वंदन करत आहे. आज 18वी धम्म परिषद ज्यांनी या धम्म परिषदेचं आयोजन केलेलं आहे आणि सतत ते प्रत्येक वर्षी ऑनलाईन धम्म परिषद दी बुद्ध टीचिंग या चॅनलवर आपला धम्म प्रसार व्हावा, आपल्या धम्माचा उद्देश सर्वांना मिळावा. तिन्ही रत्नाच्या ज्या वस्तू आहेत या धम्म परिषदेमधून प्रसारासाठी ते अहोरात्र प्रयत्न करत आहेत. आजच्या धम्म परिषदेचे अध्यक्ष इंदवंश महाथेरो आणि आमच्या या धम्म परिषदेचे उद्घाटक प्राध्यापक खेमधम्मो यांनी आपलं उद्घाटन करून आपला उपदेश देऊन ते निघून गेलेले आहेत. ही अखंड धम्म परिषद चालूच राहणार आहे. म्हणून आज धम्म परिषद आणि येणारी पौर्णिमा
ही श्रावण पौर्णिमा, या पौर्णिमेचं गुण वर्णन कृत्य आपण ऐकणार आहोत। त्यासाठी सर्व श्रद्धावान उपासक उपासिका यांनी आपल्या ज्या ठिकाणी आहेत या चॅनलला सबस्क्राईब करून आपण जागच्या जागीच उपदेश ऐकत आहोत आणि ऐकावं। आज वर्षवासाच्या निमित्त आणि बौद्ध पौर्णिमेच्या निमित्त ही धम्म परिषद प्रसार प्रचार करत आहे। यासाठी जो उद्देश आहे आणि आजचा जो उद्देश आहे तो आपण ऐकणार आहोत। आजचा उद्देश आहे, या उद्देशाला तथागत बुद्ध आणि त्यांचा धम्म आपल्या जीवनामध्ये बाबासाहेबांना जो आपल्याला साधा सिंपल अनेक अंगाने हा धम्म दिला आणि त्या धम्माचा उद्देश आपण ऐकत आहोत। श्रावस्ती नगरामध्ये भगवंताचं आगमन होतं आणि भगवंताचा धम्म जो वर्षवास आहे तो श्रावस्तीमध्येच असतात आणि तो धम्म प्रसार करतात। या धम्मामध्ये भगवंत या पृथ्वीवर जे ऋषीमुनी आहेत, जे जटाधारी आहेत, त्यांना पण आपला उपदेश देतात आणि त्यांना आपला धम्म समजावून सांगतात आणि ते आपल्या जटाधारी ऋषीमुनी आपल्या त्या धम्मामध्ये येऊन पुन्हा धम्माचा प्रचार करतात। तसेच राजे आणि महाराजे यांना पण भगवंत आपला उपदेश देतात आणि त्यांना पण ते राजेचे राज्य या धर्माच्या उद्देशाने ते राज्य बौद्धमय होतं, दीक्षित होतं। असे ते बिंबिसार त्यांनी भगवंताचा उपदेश ऐकला, तिथं वर्षवास केला आणि सर्व राज्य बौद्धमय झालं। अशासाठी भगवंताच्या धम्म उपदेश सुरूच आहे आणि ते धम्म उपदेश देता देता बराच त्यांचा जो काळ आहे उच्च नीच चारही वर्णातल्या सर्व त्या वर्णाला भगवंताचा धम्म उपदेश देऊन ते चारही वर्ण खत्म होतात, पण शूद्र आणि अतिशूद्र कोणत्याच धर्मामध्ये ते दीक्षित नसतात। म्हणून भगवंताचा धम्म हा भंगी, नाभी, स्त्रिया, अतिशूद्र आणि त्यात चांडालिका अशांना पण भगवंताचा उद्देश देऊन त्या स्त्रिया संघामध्ये सामील झाल्या आणि असा उद्देश करीत करीत भगवंत श्रावस्तीला येतात। श्रावस्ती आल्यावर राजगृहामध्ये बरेच काही खेडे आहेत, जवळपास जे काही चांगल्या वृत्तीचे लोक नसतात, हिंसक असतात, यांना पण ते दीक्षा देऊन त्यांना पुन्हा आपल्याशी करतात आणि श्रावस्तीत आल्यावर तिथं वर्षवास सुरू होतो आणि त्या वर्षवासामध्ये भगवंताचा धम्म भगवंत सांगतात। श्रावस्तीमध्ये प्रेषणजित राजा आहे आणि प्रेषणजित राजा त्या श्रावस्तीमध्ये भगवंताचा वर्षवास आहे। त्या वर्षवासामध्ये भगवंत उपदेश देतात आणि उपदेश वर्षवासाच्या काळामध्ये आणि ही श्रावण पौर्णिमा, या दोन्ही पौर्णिमा आणि वर्षवास या काळामध्ये भगवंत श्रावस्तीत मध्ये आपला वर्षवास करतात। म्हणून भगवंताचा उपदेश चालू असतानाच प्रेषणजित राजाचा प्रधान आहे आणि त्या प्रधानाच्या घरी त्या बाळाचा जन्म होतो। त्या दिवशी त्या राजाला बाळाचा जन्म होतो आणि त्या राजाला त्याला रात्रभर झोप येत नाही
त्याचे शस्त्र एकमेकाला रात्रभर घासत जातात. सकाळी प्रधान येतो, तो तज्ञ असतो आणि राजा प्रधानाला विचारतात, हे प्रधान, रात्रभर मला झोप आली नाही आहे, याचं काय कारण आहे? हे जे शस्त्र आहे ते रात्रभर एकमेकाला घासत आहे. त्यावेळेस प्रधान म्हणतात, हे राजा, या शस्त्राचं तुम्ही रात्रभर झोपले नाही, त्याचं कारण माझ्या घरी बालक जन्मलं. काय जन्मलं? आणि ते बालक डाकू होणार आहे. काय होणार आहे? हुंडा बनणार आहे, डाकू बनणार. मग राजा म्हणतो, तो डाकू होणार आहे, एकटा होणार आहे का जनतेला करणार आहे? त्यावेळेस राजा प्रधानला आणि प्रधान म्हणतो, हे राजे साहेब, तो एकटा डाकू नाही, जनतेला डाकू करणारा नाही आहे, त्याचं भविष्य असं आहे. मग राजा म्हणतात, जा, त्याला जाऊन आता मारून टाक. तो डाकू बनणार आहे ना, आपल्या राज्यात डाकू बनल्यावर आपली नाच दुसच आहे ना. मग मी राजा आहे, पण त्याला जाऊन तू मार. प्रधान घरी येतो, बरीच संतती नसतात त्या पती पत्नीला, आणि ते बाळ, त्या मातेने 9 महिने 9 दिवस आपल्या हृदयामध्ये लालन पालन केलं आणि त्याचा जन्म झाला, म्हणून राजा म्हणतो त्याला मारून टाका. प्रधान म्हणतो, राजाचा हुकूम सुटलाय, आता ह्या बाळाला जा, त्या राजाला जाऊन सांग, 9 महिने 9 दिवस मी त्याचं लालन पालन केलेलं आहे, मी माझ्या बाळाला मारू देणार नाही, पण मी त्याची काळजी घे, त्याला डाकू बनवू देणार नाही, ही आम्ही त्याची गॅरंटी घेतो. त्यावेळेस पुन्हा प्रधान राजाकडे जातात, राजे साहेब, ती माता त्या बाळाला मारू देत नाही, पण त्याची काळजी घेणारे त्याला डाकू बनवू देणारच नाही, म्हणून त्या बाळाचं नाव अहिंसक ठेवलं. काय ठेवलं? कधीच न हिंसा करणारा. त्यांच्या घरी कधीच हिंसा होत नव्हती आहे. पण ते बाळ लहानचं मोठं झालं, आणि लहानचं मोठं झाल्यावर शाळा शिकू लागला, पहिला दुसरा वर्ग शिकला. जसं बाबासाहेब भारतामध्ये शिक्षण होते तेवढे शिकले, पण बाबासाहेबांचं समाधान झालं नाही. त्यांना काय करायचं होतं? शिकायचंच होतं. तसं त्या आईन शिकला, जी गावातली जी त्या राज्यातली शाळा होती तेवढं शिक्षण शिकला. म्हणले, बाबा, आई, आपल्या ब्राह्मण जातीचं वेद वेदांग तंत्र मंत्र हे माझे तोंडी पाठ झालेले आहे, पण मला याच्यापेक्षा आणखीन काही शिकायचं आहे, तुम्ही अनुमती द्या. काय म्हणले, बाळा, तुझी बुद्धी, तुझ्या बुद्धीनं तुला शिकायचं ते तू शिक, आम्ही अनुमती देतो. तो जीवन आपल्या सामुग्री घेऊन तक्षशिला विद्यापीठामध्ये त्यांनी ऍडमिशन घेतलं. कुठे घेतलं? तक्षशिलेमध्ये शिकत असताना अहिंसक इतका प्रामाणिक अभ्यास करत होता. 3 महिने तिमाही परीक्षा. कोणती परीक्षा? तो अहिंसक उत्तीर्ण झाला, पहिलाच आला. आणि पहिला आल्यावर त्याने गुरुजीचा फार आवडता झाला आणि म्हणले, अहिंसक, तुझे गुण, तुझे मार्ग, तुझी चालणूक, तुझं स्थिरता, खूप तुझ्यामध्ये संयम आहे. तू आता माझ्या घरी
मला मदत करू लाग. त्यांच्या घरी कोणीच नव्हतं, फक्त पती आणि पत्नीच होती. मग तो गुरुजीच्या घरी गेला, तिथं सर्व काम घरातलं करू लागला. काम करता करता त्याच्या गुणाची वेळ त्या सरानं काही त्याच्या पुढे टाकून द्यावा तर निघून जावा. एकदा इतके पैसे टाकून दिले आणि तो जीव काय करू लागला, साफ करू लागला. ते त्यांनी पैसे उचलले आणि सरांच्या साईड त्यांच्या तिजोरीजवळ नेऊन ठेवले आणि आपलं काम करीत. असा विश्वास बसता बसता त्या दोघा पती पत्नीचा विश्वास त्या जीवकवर बसला. जीवकवर त्यांनी आईसोबत त्यांनी एवढा प्रेम, एवढी मैत्री केली. सारा घरचा व्यवहार सर्व त्याचा आपला पुत्र म्हणून सर्व त्यांच्या हवाली केला. 6 महिन्याची परीक्षा सुरू झाली. 6 महिने त्याच्यात अहिंसक पहिला आला आणि पहिला आल्यावर जसं संगतीचे गुण म्हणतीजीनं सांगितलेच आहे, म्हणून त्या मुलानं अहिंसकाला बदनाम करण्यासाठी, गुरुजीचं आणि त्याचं प्रेम तोडण्यासाठी त्यांनी षडयंत्र रचलं. काय रचलं? त्याच्या 5-5 जणांच्या अशा 3 टोळ्या केल्या. एक सरांच्या घराजवळ, दुसरी मध्यंतरी आणि तिसरी त्या शाळेच्या गेट जवळ. 5-5 मुलं उभे राहायचे. जसा तिकडून आलेले सर, ती टोळी म्हणायची, अहो सर, अहिंसक तुमचा खून करणार आहे, अहिंसक तुम्हाला मारणार आहे. तो ऐकायचा आणि तसाच चालायचा. पुढची आली की टोळी ती पण सांगायची, अहिंसक तुम्हाला मारणार आहे हो सर, तुमचा खून. पुन्हा तिसरी टोळी ती पण सांगायची. असं 3 महिने, किती सतत 3 महिने चालूच होत. पण प्राध्यापकाच्या मनावर कोणताच परिणाम झाला नाही. इतका गुणवान विद्यार्थी हे असं करू शकणार नाही. त्या पती पतीचं सारं प्रेम त्याची त्या मुलावर बसलं. वार्षिक परीक्षा, काय वार्षिक परीक्षा सुरू झाली आणि वार्षिक परीक्षेमध्ये पण अहिंसक पहिलाच आला. गुरुदक्षिणा देण्यासाठी विद्यार्थी पास झाल्यावर गुरुदक्षिणा देतात. मग त्या रात्री निकाल लागल्यावर तो प्राध्यापक झोपलाच नाही. रात्रभर तो काय राहिला, त्याच्या चित्ताचं एका क्षणात चित्त बदलून गेलं. काय सांगावं, खरंच हा माझा खून करून माझ्या पतीशी 1 रुपये होऊन हे दोघं राहतील अशी त्याच्या चित्तामध्ये. पण हा काट्यानंच काटा काढावं, आपण याला स्पर्श करू नाही म्हणून तो युक्ती शोधू लागला. आता काय करावं म्हणून त्याच्या मनात तो पण चांगला विचार नव्हता, आपण याला मारणं योग्य नाही आणि सांगणं पण योग्य नाही. पण याच्या उपाय शोधण्यासाठी जे सर्व विद्यार्थ्यांनी जे गुरुदक्षिणा दिली आणि ती गुरु दक्षिणा देण्यासाठी सर्व विद्यार्थी सर्वांची दक्षिणा झाली आणि सारेच्या माग कोण राहिला, अहिंसकनं ती गुरुदक्षिणा घेतली आणि गुरुजवळ ही माझी गुरु म्हणतात, हे अहिंसक तुझ्याकडून गुरुदक्षिणा घ्यायची आहे. म्हणली मी देत आहे ना सर, ही कमी झाली का, उजू काढतो. नाही नाही, तो अगोदर मला वचन दे, मी मागीन ती गुरु दक्षिणा तुला द्यावा लागणार. त्यावेळेस
अहिंसक वचन देतो गुरुला, तुम्ही मागाल ती मी दक्षिणा द्यायला तयार आहे. तेव्हा त्यानं प्राध्यापकानं शोधलं होतं की इतके जर खून केले त्याला कोण जिथं ठेव. एखादा राजा जगात घाला, एखादे लोक त्याला लय मोठी येऊन मारते, म्हणजे आपल्याला काही करायचं काम नाही. म्हणून तो, अहो सर तुम्ही एवढं सोडून किती मागा, आमच्या घरामध्ये अजून हिंसा झाली नाही आहे. व्याकुळ व्याकुळ होतो अहिंसक. पण प्राध्यापक म्हणतात नको, कोणतीच नको, मला तीच एवढ्या खुनाची, एवढे खुनात्वा करून आणले तर ती दक्षिणा घ्यायची आहे, बाकी घ्यायची नाही. एकदा दोनदा 3 वेळेस विनंती करून अहिंसक म्हणले सर ऐका हो गुरु, ऐका हो गुरुजी, मला फक्त नाही म्हटले. म्हणून त्यांनी बाण तलवार सुरा घेऊन त्या जालिनी जंगलामध्ये गेला. हरण मार, ससे मार, काही मार, लय मोठे हिंसा करून त्या प्राध्यापकाकडे आला रक्ताने घामलेला. हे अहिंसक मला गणना पाहिजे, तो किती मारलेत, कोट्यावधी मारलेत का मारले नाही, त्याची गणना पाहिजे. 1000 किती याची तू गणना करून आण. त्यावेळेस पुन्हा म्हणे अहिंसक त्या जंगलामध्ये जातात आणि ते हिंसा करण्याला प्रवृत्त होतात. एक एक माणसाचे खून करून असे 999 किती 999 आमटे एकाच आमट्याची त्याला गरज असते. भगवंत श्रावस्तीमध्ये आपला वर्षवास करतात. ह्याच श्रावण महिन्यामध्ये वर्षवास संपल्यावर ध्यानाला बसतात. काय बसतात? ध्यान करतात. आज ह्या मानवाची एवढी नासधूस चाललेली आहे, की एवढे खून झालेले आहेत आणि या खुनाला आपण या दुःखातून मुक्त करण्यासाठी आपणच जर त्याच्याकडे गेलं आणि हा एका क्षणात बदलणार आहे असं भगवंतानी ज्ञानात जाणलं आणि सकाळी उठले, आपलं भिक्षा पात्र घेऊन भगवंता त्या जालिनी जंगलामध्ये चालले आहेत. आणि चालता चालता वाट सरू, अहो भगवंत तिकडं जाऊ नका. गुरखी शेतकरी त्या जंगलात वापस यायचं कोणीच आलेलं नाही आणि भगवंता त्या जंगलामध्ये भगवंतानं न ऐकता आपल्या चालीनं चालतच राहिले. शेवट जंगलामध्ये पाऊल टाकला. 1 महिनाभर एक अंगठा नाही मिळाला. किती किती महिना? एकच अंगठा. 999 झालेले आहेत. 1 महिना इतका दुःखी झाला अहिंसक, असा दुःखी झाला. आता आपली गुरुदक्षिणा पूर्ण होत नाही. काहीच करावं, इतका दुःखी व्याकुळ झाला आणि भगवंताचा त्या जंगलामध्ये जालिनी जंगलामध्ये पाऊल पडला. भगवंत चालत आहे. सारे गुरखी सर्व लोक त्याला आरडून ओरडून सांगतात की भगवंत तुम्ही त्या रस्त्याने जाऊ नका, त्या जालिनी जंगलामध्ये खूप तो डाकू कोणीच परत आले नाही. पण भगवंत चाली राहतात. अंगुनी मात एकच अंगठा राहिला आणि तो माणूस दिसला, तो ऋषी दिसला. असा आनंद झाला. आता माझी गुरुदक्षिणा आज पूर्ण. गुरुला दक्षिणा द्यायची किती? 1000 पाहिजे. 999 म्हणून भगवंत चालतात इतका आनंदाच्या भरात.
बाण, सुरा आणि तलवार फक्त खाली राहिली होती. दोन्ही घेतले. भगवंत त्याच्या जवळ गेले आणि तो तलवार उचलायसाठी एकच पाऊल पुढे गेले. त्याने तिन्ही शस्त्र घेतले आणि ते शस्त्र घेऊन भगवंत आपल्या चालीनं चालत आहे. अंगुली मालाचा त्याचा स्पर्शच होत नाही. हरण, ससे, घोडे, वाघ इतक्या वेगानं अंगुलीमाल पळत होता आणि त्यांना पकडत होता. आणि भगवंत नुसते एकच पाऊल पुढं शांत चित्तानं चाललेले आहेत. आणि त्या शांत चित्तामध्ये अंगुलीमाल त्याच्या माग पळत आहे, स्पर्श होत नाही आहे. अंगुलीमाल थकला, दमला आणि मग मोठ्यानं आरडला, थांब. त्याचे पाऊल उचलला, त्याचे पडाला. मग त्याला काय क्रोध आला, आता मी थांब. भगवंत जागीच थांबले आणि मागे वळून बघतात. अरे तुला इथं यायला काय तुझ्या जीवाची पर्वा नाही? तू कशाला मरायला आलास? तुला मरणाची भीती नाही आहे? हे तुझं काम तू कर. तुला मला मारायचं तर तू मर, पण माझं एक काम कर आणि मला मार. काय काम आहे तर सांगा म्हणे लवकर, वेळ कशाला आता? जा म्हणे त्या वृक्षाची झाडाची फांदी घेऊन या. अंगुलीमाल पळतच गेला आणि ती फांदी घेऊन भगवंता पुढे ठेवली. भगवंत म्हणले आता आणली ना, अशीच पुन्हा तिथं काय का नेऊन ठेवून दे. म्हणे कस काय, हे कस काय शक्य होईल? अरे तुला मारता येतंय पण तारता पण आलं पाहिजेत ना. ज्याला मारता येतं त्याला तारता आलं पाहिजे. तर तुला नाही म्हणे हे नाही शक्य होत. मग तुला हे जर सांगितल्याशिवाय तुला मला मारता येत नाही, ते तिथं नेऊन. तेव्हा त्याच्या बुद्धीमध्ये भगवंताचा जे तरंग आहे, विचार आहे, आणि ते वाईट विचार 999 त्याची गणना आहे, तो आधीच काढतो. धनुष्य, तलवार आणि सुरा गुंडाळून त्या दरीत फेकून देतो. आणि भगवंताला आपल्या शरीरातलं जेवढं पाणी आहे, अश्रू आहे, तेवढं भगवंताचे पाय धुतो. की भगवंता आज भान नाही, दक्षिणा नाही, काही नाही, शांत झाला. आणि भगवंता मला आता आपल्या बरोबर घेऊन चला. त्यावेळेस अंगुलीमाल आणि भगवंत येही भिक्कवे या असे दोघ जण येऊन श्रावस्तीच्या विहारामध्ये बसतात. प्रेषिंजित राजा, ती राजाची जनता वनफोरच राहिली. आणि ती वनफोर जनता त्या राजवाड्यामध्ये, राजा आपली नगरी सारी उद्ध्वस्तच व्हायला लागलेली आहे. तुम्ही राजा असून काय आहे? कोणाचा मामा, कोणाचं लेकरू, कोणाचं जे काही जे गेले ते परत आलेलेच नाही. म्हणून ते हळहळ करू त्या राजाला म्हणतात की राजा, त्या अंगुलीमालाचा निपात करा ना. तुम्ही राजे आता, तुमच्याकडे सैन्य आहे ना. त्यावेळेस प्रेषिंजित राजा चांगल्या मनानं नाही, कोणत्या दुःखी अंतःकरणानं जनतेचा तो पण दुःखी होतोय. आता आपलीच पाळी आहे. काय त्याला कोण समजत नाही अंगुलीमालाला? ना माता ना पिता, कोणतंच नातं नाही आहे. फक्त एकच नातं राहिलं. कोणतं? एका अंगठ्याच. तो क्रोधित मध्ये बनलेला आहे, त्याला कोणी दिसत नाही आहे. म्हणून तो प्रेषिंजित राजा आपला सैन्य घेऊन शालिनी जंगलात निघाला.
सारं धडधड आता आपण परत येत नाही. पण राजाचं जाणंच आहे, प्रजा मागा आहे म्हणून ते येतात आणि मग त्या श्रावस्तीच्या विहारामध्ये म्हणले आपलं शेवटचंच आता भगवंताला दर्शन घेऊ आणि नंतर आता आपण काय परत यायचा आपला काही इथून परत कोणीच नाही ना परत आलं. म्हणून अंगुलीमाल भगवंत आणि अंगुलीमाल बसलेले आहेत आणि प्रेषित राजा दुःखी मनानच कष्टी मनानच भगवंता शब्दच निघाला तोंडातले कोणाचे. मग भगवंत म्हणतात, हे राजा अरे तू असं काय दुःखी झालास. एखाद्या राज्याचं संकट आलं, बिंबिसारानं तुपल्यावर आक्रमण केलं, आज्या शत्रू तुपल्या राजावर आक्रमण केलं. नाही भगवान, माझ्यावर कोणतं संकट नाही आलं, पण माझ्या राज्यामध्ये जालिनी जंगलामध्ये टाको अंगुलीमाल माझी नगरी वस्तुत केली आणि प्रजा उरलेली प्रजा माझ्याकडे आली आणि आता मी त्याला हे सैन्य घेऊ. पण भगवंता मी काय वापस येईन म्हणून मला आता तुम्ही आशीर्वाद द्या आणि मी आता हे सैन्य घेऊ. भगवंत म्हणतात, हे राजा इतका दुःखी का होतोस. जर असा माणूस मुंडन करत, काशा वस्त्र धारण करत, भिक्षा पात्रातच मागून खाईल, अशा माणसाला तू जर पाहिलंस तर तू काय करशील. भगवंत म्हणतात, काय करशील. प्रेषित राजा म्हणतो, थोडं त्याचं मन थोडस उकलं गेलं. हे भगवंता मी त्याची सेवा करीन, त्याला चिवर दे, चिवर आहे तोपर्यंत, त्याला भोजन माझं जीवन आहे पर्यंत, त्याला भिक्षापात्र मी जे आहे तोपर्यंत माझं सारं राज्य मी त्याला अर्पण करेन. म्हणतात भगवंत असं करशील तू. म्हणले हो. तो प्रेषित राजा दुःखातून मुक्त होऊन दानदाता म्हणायचं, त्याची सेवा करण्याची त्याला ऊर्जा मिळाली. भगवंतांना ऐकले आणि म्हणले, हे प्रेषिता हे बघ, हे बघ अंगुलीमाल दोघं जवळच बसलेले आहेत. कोण. प्रेषित राजाचा थर काप झाला, असा घाबरू लागला. अंगुलीमालाचं नाव घेतात आणि त्याच्या जवळ बसतात. त्याची भीती त्याला खूप इतका. भगवंत म्हणतात, हे राजा भिवू नको. काय भिवू नको. तेव्हा त्याची भीती थोडीशी कमी झाली आणि म्हणले, भगवंता अहो शास्त्रानं एवढे सैन्य काठ्यानं दगडानं मारून तो कोणालाच 50,000 माणसं जरी गेले तर तो ऐकत नाही. असा कसा माणूस इथं येईल भगवंता, हे तुम्ही काय सांगता. भगवंत म्हणतात, मला विचारू नको. तुझी त्याची परीक्षा, त्याचं सत्य काय आहे, तो कसा बोललेला आहे, तो त्याला विचार ना, मला काय सांगतो. प्रेषित राजा त्या अंगुलीमालाजवळ बसतो. अरे म्हणले, तुझी आई कोणती आहे आणि तुझा पिता कोण आहे हे जर सांगशील तर त्याला खरं पटल. म्हणून ते म्हणले, माझी आई मैत्राणी आहे, तिचं गोत्र, आणि माझे पिता गार्गी आहे. अरे तू प्रधानाचाच मुलगा आहेस. कोण. सत्य आहे. कोण. सत्य बोलला, खोटं बोलला नाही. अंगुलीमाल खोटं बोलला का नाही. दीक्षा कशी घेतली त्याने, खोटं बोलायची घेतली का. कोणाची दीक्षा घेतली. कोणता कोणाचा पायी बनला.
आणि कोणाच्या प्रचाराला चालला? भगवंताच्या धम्माच्या. त्या भगवंताने त्याला धम्मामध्ये प्रसार केला. आणि हे म्हणतो प्रसिद्धित राजा म्हणतो, भगवंता केवढी तुमची किमया आहे, कशाला जिंकू शकले नाही तुम्ही, नुसत्या मैत्रीनं प्रेमानं जिंकलेला आहे. शास्त्रानं नाही जिंकले गेलं, मला नव्हतं जिंकलं. म्हणून हे भगवंता माझ्या पाठीमाग खूप काम आहे, मला जाणं आहे. भगवंता मी जातो, पण आपल्या बुद्ध धम्म संघाचं माझं जीवन आहे तोपर्यंत पालन करतो. आणि या भिक्षूला कोणतीही कमतरता माझं पुरं राज्य देतो. अंगुलीमाला ऐकतात काय? हे राजा, ते राजाची गरज नाही मला, ते धनाची मला गरज नाही. फक्त काश्या वस्त्र आणि चिवर आणि भिक्षापात्र या तीनच वस्तूची मला गरज आहे. आणि ती मला भगवंताने दिली. माझा नवा जन्म झाला, मी माझं जीवन आहे तोपर्यंत बुद्ध धम्म संघाचं पालन करी. राजा निघून गेला, भगवंताला वंदन केलं आणि सकाळी अंगुनी मात त्या श्रावस्ती नगरामध्ये गेले. श्रावस्ती नगरामध्ये सारी वार्ताच पसरली. अंगुनी माल आले. काय आले? कोणाला? अंगुनी माल आला. लोकांनी दगड काठ्या घेऊन त्याच्यावर वार सुरू केले आणि रक्त भंबाळ झालं. भिक्षा पात्र चुरा झालं, चिंध्या झाल्या आणि रक्तानं वाहत पुन्हा परत त्या नगरीतून भगवंताच्या द्वारापाशी. भगवंत म्हणले, तू केलेले कर्म सहन कर, तुझे कर्म तूच भोगत आहेस. आपले कर्म आपल्यालाच भोगताय, दुसऱ्याला बरे वाईट कर्म कोणी आपला भोगू शकत नाही आहे. पुन्हा भगवंत आणि तो अंगुनी माल भिक्षू रात्रभर राहिले. भगवंतांनी त्याच्यावर मैत्री करुणा करून सकाळी पुन्हा आंघोळ आटण्यार करून भिक्षूला त्याला परिधान करून त्याच नगरीत त्याच्याच मध्ये त्याच गल्लीमध्ये पाठवला. अंगुनी माल दिसता क्षणी सर्व उपासक उपासिका आपल्या घरापुढे रांगोळी टाकू लागल्या, फुलं टाकू लागल्या आणि त्याला जे काही दान द्यायचं आहे असं त्याचं स्वागत करत आहे. पण पुढं 7 दिवस झालते. किती? एक माता, आता डिलिव्हरी म्हणतात तेव्हा बाळातीन होत नव्हती, तिच्यात एक क्षण राहिला नव्हता. त्या बाळाला कळ यायची किंवा तिला बाहेर निघायची इतकी ती काय झाली, अशक्त झाली. सर्व बाया तिथं जमलेले आहेत आणि अंगुनी माल तिथं जाऊन उभा राहिले. काय करावं, काय येत आपल्याला, हातात शिवर घेतलंय. पुन्हा परत येतात. भगवंता काही करा, पण त्या दुःखी मातेला या दुःखातून मुक्त करा. मला एवढंच तुम्ही सांगा, नाही तर तुम्ही चला, नाही तर मला सांगा. मग भगवंत म्हणतात, जा, तू सत्याचा मार्ग स्वीकारलास का? म्हणले हो. तू सत्य वागतोस का? म्हणले हो. मग जा, तू ही सत्य क्रिया तिथं कर. जा, त्या ठिकाणी ती जागा स्वच्छ करा, त्या मातेला त्या जागेवर बसवा आणि तिथं तू परित्रण कर. म्हणून ते परित्रण, त्याची परित्रण घेतल्यावर अंगुनी माल सूत हे गर्भवतीसाठी आणि कोणासाठी? म्हणून ते म्हणतात, हे माते, मी सत्याच्या मार्गाला लागलो, मी वाईट मार्गात होतो, मी तो मार्ग स्वीकारून सत्य मार्ग शाक्यमुनी तथागत सम्यक संबुद्ध त्यांनी सत्य शोधलं आणि दुःखावर विजय मिळाला. हे माते, तू दुःखातून मुक्त हो आणि तुझं बाळ
आणि तो सुखरूप जीवन जगो. ती माता त्या सत्य वचनानं सत्य क्रियानं प्रसूत झाली. ते बाळ आणि ती माता सुखरूप जगू लागली. अंगुलीमालाची शस्त्रक्रिया महामंगल गाथेमध्ये ते सुद्धा आहे. उकिंत खगमते हत्त सुधारुणंतं धावती योजनं पथ गुलिमानवंत ध्रुवस कथमनो जितवा मुनिंदो तंते जसा भवतु ते जय मंगलानी. म्हणून अशा आपल्या जय मंगल अष्टगाथेमध्ये भगवंत त्या अंगुलीमाल सुताचं वर्णन करतात. अंगुलीमाल सुत सत्य वचन सत्य क्रिया केल्याने ती माता आज 18वी धम्म परिषद डॉक्टर इंदवंश महाथेरो यांनी 18वी धम्म परिषद धम्म प्रचारासाठी ती बुद्ध टीचिंग या चॅनलवर ते आपलं जीवन प्रसाराच्या माध्यमातून तिथपर्यंत आपण पोहोचत नाही, म्हणून ते ऑनलाईन जी काही आपले प्रचार आहे 18वा धम्म परिषद आहे त्यांच्या माता पित्यानं त्यांना दान दिलं. ते माता पिता किती पुण्यवान असतील. कोणाचे माता पिता? इंद्रवंशाचे माता पिता. दानात दान श्रेष्ठ दान. अशोक राजा म्हणतात, हे बंदीजी मी लय दान दिलेलं आहे, साऱ्या राज्य जेवढं कमवलं मी तेवढं इतकं ठेवलं नाही, सारं मी दान केलं. तरी म्हणतात अजून दान आहे. मोठं याच्यापेक्षा मोठं दान काय आहे? त्यावेळेस ते भिक्षू म्हणतात, हे राजा दानात दान श्रेष्ठ दान दायक दान असतं. त्या दानाला काय म्हणतात? दायक दान. म्हणजे माता पिता आपली कन्या आणि पुत्र दान देतील त्याला दायक दान म्हणतात. तेव्हा संघमित्रा आणि महेंद्र उली उली नव्हते, असे मोठाले होते. अशोकानं 5 शिलेचं पालन, एका शिलेचं पालन केलं नाही, पण भावासाठी लढला. भाऊ कुशल कर्म करणारा होता आणि जनता त्रस्त झाली होती, म्हणून त्या जनतेचं आणि त्या राजाचं युद्ध होत आहे. आणि अशोक राजा तिकडे भेटायला जातो, त्यावेळी तो शस्त्र उचलतो. शस्त्र उचलल्यावर त्या भावाशी भाऊ लढला जातो. त्यानं शस्त्र हाती धरलं आणि त्याच्या पत्नीनं लगेच आपली मुंडन केलं आणि भिक्षू होऊन गेली. कोण? विदिशा देवी, अशोकाची पत्नी. तिचेच मुलं संघमित्र आणि महेंद्र. ते म्हणतात, अहो बाप, अशोक राजा म्हणतात, बंतीजी मी यांचा मालक नाही ना, हे सुज्ञान आहे, अज्ञान नाही ना, मी माझा मालक आहे. संघमित्रा महेंद्र हात जोडतात, बाबा अहो बंतीजी म्हणतात ना, तुम्ही आम्हाला देऊन टाका ना, आम्ही सुखरूप जातो. आनंदानं संघमित्रा आणि महेंद्रानं काश्या वस्त्र घेतलं. म्हणून आज इंद्रवंशाचे जे माता पिता आहेत, आपला पुत्र त्यांनी दान दिला, ते किती पुण्यवान असते. म्हणून पुण्याचं क्षेत्र आज त्यांनी आपला लहानचं मोठं हो आपल्या गुरुचं, म्हणून त्यांनी गुरुदक्षिणा घेऊन गुरुचंच आचरण करून त्यांनी महान आपलं धम्म कार्य या औरंगाबाद मध्येच नाही अनेक ठिकाणी जाऊन ते धम्माचा प्रचार करतात. त्यांच्या धम्म कार्याला आणि या धम्म परिषदेला अशी सतत गती मिळो अशी मंगल कामना करून इथंच थांबतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं खूप खूप मंगल हो. साधु साधु साधु. बुद्धं नमामि.
बुद्ध को नमन करता हूँ। धम्मं नमामि, धम्म को नमन करता हूँ। संघं नमामि, संघ को नमन करता हूँ।